नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः गावोगावात जाऊन प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत। आपल्या लेकीला खासदार करण्यासाठी वडिलांनी कशा पद्धतीने प्रचार सुरू केला या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। पाहूयात। लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काही दिवस शिल्लक आहेत मतदानाला आणि आता काय कसा प्रतिसाद मिळतोय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या लेकीला खासदार करण्यासाठी पायाची भिंगरी करणाऱ्या मंत्री महोदयांशी आपण आज चर्चा करणार आहोत। सर, कसा प्रतिसाद मिळतोय? ताई अनेक ठिकाणी फिरतायत, 42 डिग्री टेम्परेचर आहे तरी कार्यकर्ते सोबत आहेत, ताई देखील उन्हात आणत फिरतायत, काय सांगणार? हिनाताईने मागच्या 10 वर्षामध्ये जे विकासाची कामं केलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पाठिंबा चांगला मिळतो आहे आणि एकंदरीत चित्र मागच्या वेळेपेक्षा चांगलं या ठिकाणी निश्चितपणाने आहे। कारण ताईंनी जे संसदेमध्ये रिप्रेझेंटेशन केलं, केंद्राच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या आणि त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ताईंनी केलं असल्यामुळे या जनतेचा ताईंवर विश्वास आहे। त्यामुळे ताई ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा ताईंना मिळतो आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की निश्चितपणानं ताईंना निवडून यायला कुठलीही अडचण दिसत नाही। या 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि मला विश्वास आहे की पक्षश्रेष्ठी आहे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, या 2 दिवसामध्ये निश्चितपणानं जे काही युतीचा धर्म पाळला पाहिजे ते अनुकरण निश्चितपणानं होईल आणि ते कार्यान्वित होईल याचा मला विश्वास आहे। त्यामुळे निश्चितपणानं मागच्या वेळेस हिनाताईंना जितकी मतं मिळाली होती त्याच्या 2 ते 3 पटीने जास्त मतं निश्चितपणाने मिळतील। निश्चितच तर हे होते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सर। आपल्या लेकीला मागच्यापेक्षा चांगला उदंत प्रतिसाद मिळेल, चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून येणार आणि स्थानिक राजकारणाचा या सगळ्या गोष्टीवर कुठलाही परिणाम होणार नाही असा आशावाद यांनी यावेळी व्यक्त केलाय। आता येत्या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होणारच आहे, परंतु डॉक्टर हिना गावित ज्या सांसद रत्न आहेत यांना किती मागच्यापेक्षा किती मतं जास्त मिळतात हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकता ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनोज बिरारीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।